मालाडमधून राज ठाकरे लगेचच परतलेत। अवघ्या खरं तर 5 दिवसांनंतर राज ठाकरे हे आकाश माईन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते। आपल्याला माहिती आहे झुंडबळी ठरलेला आकाश माईन मनसेचा कार्यकर्ता होता आणि जमावाने त्याला मारहाण केली। फेरीवाले आणि रिक्षावाले त्याच्यात होते। त्याच्या आईवडिलांनी बराच प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा, मात्र गंभीर जखमी झालेला आकाश त्याच्यामध्ये मरण पावला। आणि 5 दिवसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याच्या घरी आले सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि अवघ्या 5 मिनिटात ते निघून सुद्धा गेले। फेरीवाले आणि रिक्षावाल्यांच्या मारहाणीमध्ये आकाश माईन याचा मृत्यू झाला। आकाशच्या घरी राज ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट दिली, पण तब्बल 5 दिवस उलटून गेल्यानंतर राज ठाकरे आकाश माईंच्या घरी पोहोचले। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। भोईटे सर, आपण दृश्य बघतोय अत्यंत भयानक आहेत। आकाश माईन याचा मृत्यू होणं, मनसेचा कार्यकर्ता तो आहे। यापूर्वी मनसेने घेतलेली आक्रमक भूमिका आपण सगळ्यांनी बघितली आहे। फेरीवाल्यांच्या बाबतीत कुठली घटना जर घडताना दिसली तर मनसेने तोडफोड करण्यापर्यंत एखादी आक्रमक भूमिका घेतलेली आपण बघितली। इथे मनसेचा खुद्द कार्यकर्ता आहे, झुंडबळी ठरतोय आणि तरी सुद्धा कुठेतरी नेत्यांची गुपचिळी दिसतेय। 5 दिवसांनी मनसे अध्यक्ष कुटुंबियांची भेट घेतात, येतात आणि लगेच परत जातात। या सगळ्याच्या आता उलटसुलट चर्चा होताना दिसतात। रिती लक्षात घ्या, तुम्ही ज्या शब्दात बोललात ना तेच योग्य आहे। जो आपण क्रोमावर सुद्धा जे टेक्स्ट वापरलाय की मुंबई झुंडबळी आणि नेत्यांची गुपचिळी आहे, राज ठाकरेंनाच काय बोलायचं? इतर कोणत्या नेत्याला जाग आली आहे का? असं वाटतं का की मुंबईत एका मराठी तरुणाला झुंडबळी घेतला जातो? काय घडलेलं? हैदराबादला काम करणारा हा तरुण आपल्या कुटुंबियांना दसऱ्याला भेटण्यासाठी आला। दसरा मराठी माणसांसाठी मोठा सण, त्या निमित्ताने ते गेले, खरेदी करायला गेले, गाडी खरेदी करायला गेले, बायको सोबत गेला। तिकडून परतताना इतर कुटुंबीय जे सोबत होते, आई वडील, ते पुढे चालत निघाले। चाळीत राहणारा तरुण आहे रिद्धी हा, मराठी टिपिकल। ठाकरेंची शिवसेना असो, शिंदेची शिवसेना असो, मनसे असो, या सर्वांचा जो कोर वोटर आहे ना तो हाच आहे, दुसरं कोणते नसतात। सर, जसं तुम्ही म्हणताय की ठाकरेंची शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, हा कोर वोटर आहे। या संदर्भात थेट आपण प्रश्न विचारूयात, कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। आपण थेट त्यांच्याशी याबाबत बोलूयात। किशोरीताई, तुम्ही नुकतंच ऐकलं असेल वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आता या संदर्भात प्रतिक्रिया देत होते। कोर वोटर आहे मुंबईतला हा, आणि फक्त मतदानाच्या दृष्टीने नको विचार करूया आत्ताच्या क्षणाला, पण आत्ताची ही जी घटना घडलेली आहे त्याबाबत कुठेतरी आक्रमक भूमिका घेतली जाणं, त्याचा पाठपुरावा होणं, या गोष्टी का घडल्या नाहीत? मुळामध्ये मी ज्या पक्षात काम करते तो पक्ष आणि मनसे पक्ष हा थोडा वेगळाच आहे जी। मनसेचे लीडर कशामध्ये बिझी आहे ते मी सांगायची गरज नाही, ते आपल्याला ऑलरेडी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। उलट माझं प्रामाणिक मत आहे की मनसेचे कार्यकर्ते हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या पक्षप्रमुखाची इमेज वाढवण्यासाठी जीवावर बेतलं तरी ते करतायत। मग त्या जेव्हा कार्यकर्त्यांचं असं काही होतं त्या क्षणाला तिथे पोहोचणं हे तिथल्या असलेल्या उर्वरित कार्यकर्त्यांची अपेक्षा असते। आणि ज्यांच्या घरात हे घडलंय, जे आज त्या जीवाला मुकले, त्यांची तर अति जास्त असते। परंतु ज्या पद्धतीने आता भोईटे सर म्हणाले, मतदार किंवा मतदान काढून आणणारा हे जरी खरं असलं, कार्यकर्ता हा नेत्याच्या जीवावर सगळं करत असतो। थोडं नेत्याने संवेदनशील असणं गरजेचं आहे, आणि ती संवेदनशीलता आता कुठेतरी कमी होताना दिसते। लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण राहे कोरडे पाषाण। या सगळ्या दरम्यान किशोरीताई, रोख नेमका कुठे आहे तुमचा असं म्हणायचं? कारण तुम्ही म्हटलं असलात जरी की मतदान खेचून आणण्यासंदर्भातलं तुम्ही आता उल्लेख केलात, तर याबाबत सुद्धा आता नेमकं काय पुढे नेमकं भूमिका आता तरी घेतली जाते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। थोडंसं मीही विचारतो किशोरीताईंना। किशोरीताई, रिद्धीने जो प्रश्न विचारला की स्पष्ट शब्दात विचारायचं, कारण ठाकरेंची शिवसेना म्हटलं की एक रोखठोकपणे मराठी माणसांसाठी आवाज उठवणारी संघटना। मला किशोरीताई पेडणेकर माहिती आहे, ज्या प्रसंगी एखाद्या बिल्डरच्या बकुटीला धरून सुद्धा शाखेच्या बाहेर फेकणाऱ्या रणरागिणी म्हणजे किशोरी पेडणेकर। हा मनसेचा आहे की कोणत्या पक्षाच्या, याच्याशी काही विचार न करताय का मराठी तरुणाला ज्या पद्धतीनं 10 जण मुंबईच्या रस्त्यावर घेतात ना? सर, मी निषेध म्हटलं ना, निषेध मुळामध्ये कोणाचा जीव घेण्याचा कोणालाच अधिकार नाही। आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणतोय ना, कायदा आणि सुव्यवस्था या मुंबईतली, या महाराष्ट्रातली बिघडली आहे।
एक मुद्दा किशोरीताई, आत्ताच मनसेचे प्रवक्ते कांबळे बोलत होते, त्यांनी असं विधान केलं, म्हणजे खरं तर डोक्याला तिडीक यावी असंच विधान होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर जे आहे मुळात एक तिकडे योग्य ती व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही. म्हणजे मला खेदानं सांगावं लागतं, संताप येतो की हे राजकीय नेते आहेत, कांबळे नावाचे प्रवक्ते जे होते मनसेचे, त्यांना कदाचित मालाडची माहिती नसावी. ज्या ठिकाणी या तरुणा आकाश माईनला मारण्यात आलं, त्याला ठेचून मारण्यात आलं, त्याच्या आसपास 4 मोठे खासगी हॉस्पिटल आहेत. हवं तर पुढारी न्यूजचा रिपोर्टर जाऊन त्या मनसेच्या नेत्यांना दाखवेल का असं होतं की तिकडून काही किलोमीटर अंतरावरील जोगेश्वरीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरला नेलं गेलं, मात्र त्या आजूबाजूच्या अवघ्या काही मिनिटाच्या काही पावलांच्या अंतरावरील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं नाही. एक प्रकारे इथं सुद्धा हीन दर्जाचं राजकारण चाललंय असं म्हणायचं का किशोरीताई? आपण जर मला जी माहिती देत आहे, बाजूला हिंदुजा होतं, हिंदुजामध्ये ऍडमिट करून त्याचा पहिला जीव वाचवणं जास्त गरजेचं होतं. किशोरीताई मालाडमध्ये याच्यामध्ये म्हणतात ना की कॅटेगरी, ती कॅटेगरी असता कामा नये. त्या कॅटेगरीमध्ये जीव महत्वाचा असतो, कार्यकर्ता महत्वाचा असतो. आणि ज्या गोष्टीमुळे त्याचा जीव घेतला गेलाय ते नुसतं निषेध करून नाही चालणार. निश्चितच तिथल्या स्थानिक याच्यावर मोठा उठाव व्हायला पाहिजे. आणि आपले लोक तर वेगळ्याच गोष्टीमध्ये मशगूल आहेत, गृहमंत्री तर वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. हॅलो जी जी निश्चित किशोरीताई, आत्ताच्या क्षणाला तुम्ही जसं म्हणताय की सरकारचं समजा याकडे तितकं नीट लक्ष नसेल असं तुमचं म्हणणं आहे, तर या आत्ताच्या क्षणाला किमान टीका टिप्पणी होत असताना निवडणुका तोंडावर आहेत, या गोष्टींचा विचार करून तरी आपण अपेक्षा करूया की या क्षणाला ठोस भूमिका घेतली जाईल, कारण अशा पद्धतीनं कुणाचाही जीव जाणं ही अत्यंत चुकीची बाब असेल. किशोरीताई धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला हा वेळ दिला, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी. आणि तुळशीदास भोईटे सर, आपलेही आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया या संदर्भात दिली त्यासाठी.